या भागाचे प्रायोजक आहेत वनरंग. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे दूरदर्शन सह्याद्रीच्या आजच्या या भागात. आपण पाहत आहात वनरंग 2026 मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये रंगलेला हा अनोखा कार्यक्रम. अक्षरशः डोंगर खोऱ्यात, दऱ्या खोऱ्यात, दुर्गम भागात राहणारी पण सदा फुलीसारखी हसत असणारी ही मंडळी, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, हातातली वाद्य पहा आणि एकंदरीत त्यांचं वादन पहा. वाजवा बरं. आज एकंदरीत या त्यांच्या कला वादनाने सगळेजण आकर्षित येतात. जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतोय तेवीस शहरामध्ये. जगभरात अनेक आदिवासी आपल्या कलागुणांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. कुणी हस्तकलेनं, कुणी संगीतानं, कुणी नृत्यानं. आपण पहा यांचं हे नृत्य, कमरेला बांधलेले गुंगरू, हातातलं धनुष्य. तुम्ही हे दूरदर्शन सह्याद्रीवर पाहत आहात. यशवंतराव चव्हाण सेक्टर मध्ये नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अन्न औषध विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गेल्या 9 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे डोंगर कपाऱ्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारी ही जमात किती स्वच्छंदी जगते हे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. या सगळ्यांकडून एक वेगळीच ऊर्जा मिळते. अनेक मंत्री, राजकीय नेते, कलावंत आणि आदिवासी समाज बांधव म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेले, अनेक पुरस्कार प्राप्त अनेक व्यक्ती यांच्याशी संवाद इथं घडतोय. अनेक शिबिरं भरवली जात आहेत. वारली पेंटिंग म्हणजे काय, गिर्यारोहण कसं करावं, निसर्गाच्या कृषी कसं जगावं, हे सगळं अनुभवण्यासाठी आम्ही वनरंग 2026च्या शेवटच्या पण महत्वाच्या दिवशी आलेलो आहोत. आज काय काय होणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना, आम्हालाही आहे. आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी अनेक आदिवासी बांधव यशवंतराव चव्हाण सेंटरकडे कूच करतायत. उपस्थित अनेक मान्यवरांचं स्वागत संपन्न होत आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग 2026 चा हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी आपण आज या महोत्सवाचा आता शुभारंभ केला आहे. आयोजक नरहरी झिरवाळ यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय.
एका लहानग्या मुलीनं या सोहळ्यात साऱ्यांनाच आपल्या नृत्यानं चकित केलंय. आदिवासी समाज बांधवांना सन्मानित करत असताना समाजातल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित व्यक्तींचा सन्मान संपन्न होतोय. आदिवासी भूमीतून उभा राहिलेल्या अनिल वसावे यांनी जिद्द, धैर्य आणि चिकाटीच्या बळावर माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले आदिवासी गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला. अनिल वसावे हे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले आदिवासी गिर्यारोहक आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टवर यशस्वीपणे तिरंगा फडकवला. या मोहिमेत सहभागी असलेल्या त्यांच्या पथकातील सदस्यांपैकी जिवंत परतलेले ते एकमेव गिर्यारोहक ठरले. त्यांचा हा प्रवास केवळ एका शिखरावर विजय मिळवण्याचा नव्हता, तर जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचं प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना वनरंग परिवाराला अत्यंत अभिमान वाटतो. अनिल वसावे यांना वनरंगच्या टीमकडून मानाचा मुजरा. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनरंग 2026चा जीवन गौरव पुरस्कार प्रदान होतोय. स्वदेश फाउंडेशन ही संस्था गेल्या एक दशकापासून रायगड, नाशिक आणि आता नंदुरबार, ठाणे आणि शहापूर, पालघर जिल्ह्यामध्ये काम करत आहे. 5 जिल्हे आणि 17 तालुक्यामध्ये सर आम्ही काम करतो आणि प्रत्येक 7 ते 8 वर्षामध्ये 10 लाख लोकांच्या जीवनमानामध्ये बदल घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आदिवासी लोकांचं एक स्वप्न असतं, तर ते त्यांचं स्वप्न, त्यासाठी आम्ही स्वप्नातील गावं म्हणजे ड्रीम व्हिलेज महाराष्ट्रामध्ये 1000 बनवत आहोत. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांच्या मध्ये सर्व आदिवासींचा समावेश असतो. आणि आता नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं याचा आम्हाला प्रत्यय आलेला आहे आणि ड्रीम व्हिलेज बनत आहे. आदिवासी समाज बांधवांकडून सादर केलं जात आहे अनोखं आदिवासी नृत्य. आदिवासी समाज बांधवांसमवेत मिळून मिसळून नाचणं, गाणं आणि एन्जॉय करणं हे एखाद्या कलावंताला उत्तमरित्या जमू शकतं. आणि त्यात ते जर भारत गणेशपुरी असतील तर मग आम्ही देखील तुमचा तो नाच अगदी आवडीनं पाहत होतो. खरं तर थोडंसं गावात गेल्यासारखं वाटलं आणि मुंबईत असूनही गावाची मजा
या वनरंगाच्या निमित्तानं भेटले आहे. खूप बरं वाटलं. आमचे आदिवासी बांधव परत मुंबईला आले, त्यांची संस्कृती पाहता आली, त्यांचं काम बघता आलं. म्हणजे जसं आम्ही आमचे विदर्भात चिखलदरा धारणी जो एरिया आहे तिकडे आम्ही बघत असतो, पण आज सगळ्या प्रकारचं म्हणजे वस्तू, त्यांच्या उपयोगी वस्तू किंवा अजूनही जसं आता आपल्याकडे अजूनही मिक्सर आलेले आहे, त्यांच्याकडे अजूनही मिक्सर नाही आहे, तर तो वाटा पाटा ते आपलं जातं, या सगळे प्रकार आज बघायला भेटले. त्यावेळेला खूप 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 छान वाटलं मला. आपलं मन अगदी मोकळं करून बोलले त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला जागतिक आदिवासी दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्यांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वनरंगाच्या सर्व आयोजकांना मनापासून त्यांचे आभार. त्यांनी ह्या सगळा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल धन्यवाद. आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवाली परबला काय वाटलंय आपण विचारूया. नाही, मला खूप आनंद झाला आहे. आल्या त्या नाचात माझं स्वागत झालं आणि मला पण असं नाचावंसं वाटत होतं. आणि मी खाली आल्यानंतर बघितले बरेचसे फोटो लावले आहेत. सो मी मला जे माहिती सांगत होते त्यांना मी म्हटलं की वेगळाच पेहराव आहे यांचा, एक वेगळीच ज्वेलरी आहे यांची जी स्वतः ते तयार करतात हाताने. आणि मला असं बरंच काही वेगळं नैसर्गिक परिधान करायला फार आवडतं आणि मला इतकं सुंदर वाटलं इथे आल्यानंतर. आणि त्यांचे वेगवेगळे आणि कलरफुल कॉस्ट्युम्स ते बघून मला खूप सुंदर वाटलं. खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा आणि संपूर्ण भारताला आदिवासी दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. मी एकच गोष्ट सांगेन. आत्ताच भुजबळ दादांनी आम्हाला सांगितलं फडकं. त्या फडक्याचे इतके म्हणजे गाणी, नाच, वारली पेंटिंग हे सगळं अप्रतिम. भाज्या त्यांच्या रानटी भाज्या हे सगळं मस्त. परंतु फडकं किती उपयोगाचं आहे हे माहिती नव्हतं आम्हाला. फक्त ओढणी घ्यायची माहिती आहे. आणि फडकं आपण आमच्या गोव्यात एक फडकी, मी एकदा माझ्या सुनेला म्हटलं जागा ते फडका घेऊन ये, फडकी घेऊन ये. काय अगं फडकं आई, त्याला डस्टर म्हणतात. डस्टर म्हणजे आपण जे म्हणतो ना, गावित ताईने सांगितलं आम्ही आहोत मालवणी, त्यामुळे आमका पण वाटतात कधीतरी मालवणीत बोला वया. आणि ते जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा खरंच विसरता कामा नये. तुम्ही अगदी गगनाला हात लावा, हरकत नाही, पण पहिले जमीन पकडून उभे राहा, तर आणि तरच ह्या सगळ्या संस्कृती आपण टिकवू शकतो. आजचा दिवस हा फक्त एक उत्सवाचा दिवस नसून आपल्या आदिवासीची संस्कृती, आदिवासीचा स्वाभिमान, आदिवासीने केलेला संघर्ष याचा एक आठवण करायचा दिवस आहे. आपण सर्व 9 ऑगस्ट आदिवासी दिवस दरवर्षी साजरा करतो, पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की नेमकं 9 ऑगस्ट आपण का सेलिब्रेट करतो. तर युनोने, युनायटेड नेशन्सने 9 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस असा घोषित केलाय. अनेक देशांमध्ये पूर्वी फक्त आदिवासी समाज राहायचा आणि कालांतरानं तिथे बाहेरून काही लोक येऊन राहू लागले आणि तिथल्या आदिवासींची संख्या हळूहळू कमी होत गेली. आणि त्यामुळे ज्यांची ती मूळ भूमी होती त्या आदिवासींची आठवण म्हणून 9 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून आपण सगळेजण साजरा करत असतो. मी स्वतः एक आदिवासी समाजातील मुलगी म्हणून मला आदिवासी असल्याचा मनापासून अभिमान सुद्धा वाटतो. आणि मी नेहमीच हे सांगत असते की आपली आदिवासींची जी ओळख आहे ही ओळख आपली बोलीभाषा, आपली परंपरा, आपली संस्कृती. आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आदिवासी समाजातील आमच्या बंधू भगिनींनी केलेली नृत्य असेल, संगीत असेल, ही सगळी आपली ओळख आहे. 9 ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून हिनाताईंनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला त्याचं विश्लेषण केलंय. आपण तो का साजरा करावा, कशासाठी करावा, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी भुजबळ साहेबांना खरंच मनापासून समाजाच्या वतीनं किती आभार मानू तेवढे कमी. कारण आता आपण चित्रफित बघितली असेल, मागच्या वर्षी सुद्धा
साहेबांना फक्त फोन करून सांगितला, तोही ऐन वेळेला, तरी साहेबांची लगेच येण्याची तयारी जी असते. आता सुद्धा साहेब मला वाटतं काल नाशिकला होते, रात्री ह्या कार्यक्रमासाठी आले आणि सारखं घड्याळाकडे पाहत नाही. घड्याळ जरी असेल त्यांचं तरी घड्याळाकडे नाही पाहत, की अजून पुढं भविष्यात जे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो त्या कार्यक्रमांना आपण अशीच हजेरी जर लावली किंवा असंच येऊन आम्हाला ऊर्जा दिली तर कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीचे साजरे केले जातील. बऱ्याच लोकांना तर मी ॲक्टर येणार आहेत ह्याच्याच नावावर तुम्हालाच पाहायला जास्त मंडळी आहे. म्हणून अशाच पद्धतीने सहकार्य करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर. आदिवासी कला संस्कृतीचं जतन करणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन संपन्न होत आहे. परंपरा, त्यांच्या कलाकृती आणि त्यांच्या विविध चित्रीकरण केले गेले आहे. आतापर्यंत आदिवासी संस्कृती ही दूरदर्शनवरती आम्हाला छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून बघायला मिळत होती. वारली पेंटिंग हे आदिवासी संस्कृतीचे एक प्रतीक आहे. पण मला आज खऱ्या अर्थाने इथे जाणवलं, अजून मी खाली फिरलेले नाही आहे, पण आदिवासी संस्कृती ही कला जोपासणारी संस्कृती आहे आणि निसर्गाशी मान राखून, निसर्गाचा सन्मान करून, कुठेही त्याला धक्का न लावता स्वतःची संस्कृती जपणारी ही संस्कृती आहे. आणि मला हे फार खूप छान वाटलं इथे येऊन की इतक्या छान पद्धतीने ते सगळे नृत्य सादर झाले. छोट्या मुलींपासून ते अगदी म्हातारी माणसं सुद्धा खूप छान पद्धतीने इतक्या ऊर्जेने डान्स करत होते. मग अशी भारतने जसं सांगितलं की आम्हाला खरंच रक्त सळसळलं, खरंच असं वाटत होतं की येऊन उठून नाचावं इथे. तेव्हा मला फार मजा आली इथे आल्यानंतर. एक वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली आणि अशा संस्कृती, असे महोत्सव हे मला असं वाटतं की जिथे स्थानिक गोष्टी आहेत, जिथे स्थानिक आदिवासी राहतात, तिथेही ते पार पडले पाहिजेत आणि आम्हा लोकांना तिथे बोलवलं पाहिजे. म्हणजे त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आम्हाला राहून तिथल्या चित्रकलेची, तिथल्या खाण्याची, तिथल्या राहणीमानाची आम्हालाही ओळख होईल. आणि एक खूप चांगला विषय डोळ्यासमोर आला की आपण ह्याच्यावरती पण एखादा चित्रपट बनवावा आणि झिरवाळ साहेबांना त्याच्यामध्ये नक्कीच अभिनय सादर करण्यासाठी त्यांना नक्की बोलवावं. माननीय श्री छगन भुजबळ साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जोहार. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचे सहकारी मंत्री झिरवळ साहेब त्यांनी काही वर्षापासून वनरंग, आदिवासी संस्कृतीचा गौरव हा कार्यक्रम सुरू केला. खरोखर त्यांचे समाजानं आणि सगळ्यांनीच आभार मानले पाहिजे. कारण आदिवासी आपण सगळे म्हणतो, पण नक्की आदिवासी म्हणजे काय आहे हे अनेकांना काही कल्पना सुद्धा नसेल. पण यातून तुम्हाला कल्पना येईल की आदिवासी समाज, आदिवासी चालीरीती या किती महत्त्वाच्या आहेत. आदिवासी कलाकृती तुम्ही खाली जाऊन बघा, तिथे स्टॉल्स लावलेले आहेत. त्या अनेक स्टॉल्सवर जे आहेत अशा सुंदर कलाकृती आहेत, पेंटिंग्ज आहेत, हाताने बनवलेले काही वेगवेगळे जे आहेत आर्टिफॅक्ट्स आहेत आणि ते अतिशय स्वस्तात आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही तिथे जे खरेदी कराल तेच फोर्टमध्ये नाही तर तिकडे लिंकिंग रोडला गेलात तर रुपयाचे 20 रुपये तिथे असेल. एवढं स्वस्त तिथे आहे. मी दरवर्षी आलो काहीतरी घेतो, यावेळेला सुद्धा घेतलेलं आहे. आणि ही सगळी आदिवासी समाजाची कला, वारली पेंटिंग मी तर जगभर गेलेली आहे, पण त्याचबरोबर ह्या आर्टिफॅक्ट्स आहेत, वेगवेगळ्या ज्या कलाकृती आहेत या सुद्धा आता जात आहेत. तर हे सगळं जे आहे लोकांसमोर आणायचं काम आमचे सहकारी नरहरी झिरवळ यांनी केलं. त्या सगळ्या गोष्टी जे मगाशी सांगितलं त्याचं संरक्षण करण्याचं काम आपल्याला करता येईल आणि त्यासाठी हा वनरंग कार्यक्रम आपण करता.
दरवर्षी हा करा. लोकांच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं येऊ द्या. मुलांचं कौतुक होऊ द्या, क्रीडापटूंचं कौतुक होऊ द्या, संगीतामध्ये ज्यांनी पद्मश्री मिळवली त्यांचं कौतुक होईल. पाठीवर एक शाबासकीची थाप मिळाली लोकांच्या, शासनाच्या वतीनं, तर इतरांना सुद्धा त्यातून स्फूर्ती मिळते आहे. हे काम पाहून मी निश्चितपणे सांगेन की नरहरी झिरवळ यांनी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम, महत्त्वाच्या अशा गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. अर्थात मी जे काही बोलतो याच्यामध्ये सगळे आदिवासीच असतील तर ते म्हणतील की तुम्ही आम्हाला काय सांगता, आम्हाला माहीतच आहे सगळं. पण इतरसुद्धा लोक दिसत आहेत, त्यांनासुद्धा ही माहिती पाहिजे. कलाकार आहेत, त्यांनासुद्धा माहिती पाहिजे. आम्ही 1 तास बोललो आणि कलाकार 2 मिनटं बोलले तर त्याचा परिणाम जो आहे हा अधिक असतो. हास्य जत्रेमधून सुद्धा ते मांडू शकतात की आदिवासी जीवन कसं आहे. त्यातून सुद्धा जे हसत जे आहे तुम्हाला या आदिवासी जीवनाचं जे आहे सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत नेता येईल. आणि म्हणून आज अनेक कलाकार सुद्धा इथे हजर राहिले. आज अनेक मंडळी ही आपला केवळ मोबाईल फोन वापरून त्यांच्या समाजातील परंपरेतील अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडत आहेत. अशीच एक क्रिएटर आज आपल्यासोबत आहेत आणि तिला अनेक गोष्टी व्यक्त करायच्या आहेत, तर तिला मी आमंत्रित करते. लेखिका उईके आज आपल्यासोबत आहेत आणि तिला मी इथे येण्याची विनंती करते. Respected sir, respected ma'ams, and my dear friends are present here. A very warm Jai Johar to all of you. Today, on the occasion of World Indigenous Peoples Day, I feel extremely proud to stand before of you and share my experience of you that I am a content creator, a tribal content creator, a first female tribal content creator who represent his culture and dignity in English language. Also, I represented my tradition, Gotras and Kala, who preserves by the lots of big freedom fighters, and also I represented my culture by giving lots of information that nobody knows. I feel something very close to my heart, our indigenous culture, identity and our heritage. आदिवासी असणं ही फक्त आपली ओळख नाही, तर ती आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक सुंदर वारसा आहे. Our indigenous communities have a very rich history, our tradition, language, folk dance, music, art, festivals, and most importantly, our connection with nature. These are the treasures that make our culture unique. मातीशी नातं, संस्कृतीशी अभिमान आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल हीच आपली ओळख, हीच आपली शान. Our roots are our strength, our culture is identity, and our youth are our future. Now, I am Lekhika and now I am stopping here. Thank you. Jai Johar, Jai Adivasi. मी न्यूरोसर्जन आहे, ब्रेनचं आणि स्पाईनचं ऑपरेशन करतात आणि बरेच गरीब लोकांना, आपले ग्रामीण लोकांना त्याची इलाज केलेला आहे मी ज्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये. आणि आतापर्यंत पण आधी असेल, काही शिक्षक असेल किंवा धर्मगुरू असेल किंवा गरीब लोकांच्या ग्रामीण लोक असेल, त्या लोकांना सगळ्याचा उपचार आम्ही फुकट करतात. आमची प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पण आणि जे हॉस्पिटलमध्ये पण. आणि आता शेवटीला आम्ही तलासरी गावामध्ये आमचे एक दुसरे मित्र आहेत, त्याच्याबरोबर आम्ही आदिवासी लोकांची पुष्कळ सेवा केलेली आहे. आणि त्या लोकांना प्रोत्साहन द्यायला आमची फरज आहे. त्या लोकची आहार बघायचं, त्या लोकचं शिक्षण बघायचं आणि त्या लोकची हेल्थ बघायची, हे सगळं आमची जिम्मेदारी आहे. आणि त्या लोकांना चांगलं केलं. मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयानं गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, मराठी सिनेतारका वर्षा उसगावकर या आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी आल्यात. त्यांचा नृत्याविष्कार पाहून, हस्तकला पाहून, त्यांच्या सांगीतिक कलेनं त्या देखील फार मोहित झाल्यात. आपण जाणून घेऊयात आजचा त्यांचा अनुभव कसा होता. वर्षाताई नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदाच येते मी वनरंगला आणि मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेब यांची मी अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला बोलवलं ह्या कार्यक्रमाला. खरं म्हणजे आम्ही कलाकार खूप भाग्यवान असतो, कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला बोलावणं जातं आणि
असे चांगले कार्यक्रम जर मी कलाकार नसते तर मला कदाचित हा बघायला मिळाला नसता. आणि ही जी संस्कृती आहे ती अत्यंत नैसर्गिक अशी संस्कृती आहे असं मी म्हणेन, ज्याला आपण अभिजात म्हणतो, जे ओरिजिनल आहे. जसं शास्त्रीय संगीत ओरिजिनल असतं, जसं शास्त्रीय नृत्य अगदी अभिजात असतं, तशीच ही संस्कृती आहे असं मला वाटतं. आणि अत्यंत रंगीबिरंगी कलरफुल अशा प्रकारची ही संस्कृती आहे. त्यामुळं आल्याबरोबर मला त्या रंगांचा आभास झाला की ते रंगीबेरंगी असे रंग, त्यामुळे मन असं प्रफुल्लित होतं, उत्साहित होतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे त्यांचं ते नृत्य बघून त्या मुलींचं, आणि ती वाद्य जी आहेत ती मी कधी पाहिली नव्हती. बांबूंची वगैरे ती वाद्य असावीत, लाकडापासून तयार केलेली. तर ते बघून खरोखर मी खूप आनंदित झाले, स्तिमित झाले. खूप खूप धन्यवाद. वनरंग 2026मध्ये आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीनं आम्ही आपले आभार मानतो आणि तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद सगळ्या आदिवासी बंधूंना आणि बहिणींना. मी सुद्धा वनरंगच्या खूप शुभेच्छा देते. आणि लाँग लिव्ह दिस कल्चर. ही संस्कृती अशीच जागत राहू, त्याचा आपण जागर करूया. जागतिक आदिवासी दिवस आहे. मी पण फिल्टर पाड्याचं आहे, आपल्याकडे पण भरपूर पाड्या आहेत. मी हे सगळं बघत आलेलो आहे लहानपणापासून. आमचे सगळे मित्रमंडळी आहे. तर सर्वात आधी सगळ्यांना जय आदिवासी. तो हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. मला विचारायचं आहे, आज इथं आल्यानंतर गौरव मोरे अभिनेता तर आहेच, पण आदिवासी समाजाच्या या लोककला, या नृत्यकला किंवा एकंदरीत त्यांचं समाज जीवन शहरात पाहिल्यानंतर तुला कसं वाटलं? नाही, मी ॲक्च्युली बघायला गेलं तर मी फिल्टर पाड्यात राहतो. माझ्या आजूबाजूला सगळे आपले आदिवासी पाडे आहेत सगळे, आणि मित्रच आहेत सगळे आमचे. आम्ही तिथंच राहिलो, तिकडे वाढलेलो आर्य कॉलनीच्या आसपास. तर हे पाडा जो आहे तो तिकडनं शब्द आलेला ना, प्रत्येक पाड्यातनं आलेले आहेत. तर हे सगळं मी बघितलेलं असल्यामुळे हे मूळ आहे. आदिवासी समाज हा मूळ आहे आपल्या भारताचा, संपूर्ण भारताचा, आणि त्यांची संस्कृती मूळ संस्कृती आहे. त्यामुळे त्याला आपण उलट ती आपल्याला बघायला मिळते, ते आपल्याला इन्व्हाइट करतात, हे आपलं भाग्य आपण समजायला पाहिजे. आणि आज वनरंगाच्या निमित्ताने म्हणजे जागतिक आदिवासी दिवस आहे, त्या आदिवासी दिवसाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि वनरंगाचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं. बरेच कलावंत होते आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही प्रेक्षक होतो, आणि ते जे करत होते ते आम्हाला कधीच जमणार नाही, कारण ते त्यांचं मूळ आहे आणि तिथून ती सुरुवात झालेली आहे. सो मला असं नेहमी वाटतं की लोककलावंत आहेत किंवा आपले जे संस्कृती आहे ते कायम टिकून राहिले पाहिजे, कारण तुमचे रूट्स मजबूत असतील तर वरचं झाड तुमचं मजबूत राहील. प्रत्येक समाज बांधव आपल्या कलेनं किंवा आपल्या कर्मानं स्वतःची एक वेगळी ओळख प्रस्थापित करत असतो. इतकंच काय तर आदिवासी समाजही यात मागे राहिलेला नाही. आणि याच समाजाचं भूषण अर्थात राहीबाई, ज्यांना बीज माता म्हणून संबोधलं गेलं, त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला, याचा अभिमान आहेच. पण आज वनरंग 2026मध्ये त्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याविषयी राहीबाई, तुम्हाला काय वाटतं? कसा होता तुमचा आजचा अनुभव? नाही, अनुभव तर चांगलाच आहे, कारण ह्या कार्यक्रमाला मी गेल्या वर्षी होते. आणि झिरोवर साहेबांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे का त्यांनी गेल्या वर्षी बोलवलं, पण ह्या वर्षी मला आमंत्रण दिलं. आणि अशा कार्यक्रमाला मला पण आवड आहे का हे आदिवासी नृत्य म्हणा, आदिवासी कार्यक्रम हे जगासमोर जातात, आणि हे जगाने नुसतं बघूनच नाही तर याचं काहीतरी केलं पाहिजे. आणि मी सुद्धा एक महाराष्ट्रातली पैशाच्या बँका गावोगाव गलोगली आहेत, पण मी देशी बियाची बँका एक महाराष्ट्रामध्ये पहिली स्थापन केली. आणि मी तर कुठली शिकलेली नाही, मी कधी शाळेची पायरी येंगली नाही, पण आता मुलं माझ्याकडे शिकायला येतात मोठमोठे शाळेचे, आणि मला पण मोठमोठ्या शाळेत बोलले. तर हा एक माझ्या मातीचा अभिमान आहे, कारण मी शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकले, आणि निसर्गाची शाळा आज अभिमानानं समाजाला सांगते. आणि त्या निसर्गाची शाळा म्हणून नाही, कारण त्याची गरज आहे. आता हे आदिवासी नृत्य आहे किंवा आपले आदिवासी मुलं कुठंतरी शिकतात, कुठंतरी जातात, पण आदिवासींनी जे जपलं आहे हे कोणीच जपलं नाही आणि कोणीच टिकवलं नाही. कारण ही माती जी आहे तर हे मी गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला, स्वतःच्या शेतात घेतला, आणि स्वतःपुरतं हे सुरू केलं. पण स्वतःपुरता करून मला एक बाईप संस्था भेटली जितीन साठे म्हणून, आणि
आज मला इथं बोलवलं एक वर्णरंग कार्यक्रम, म्हणजे या कार्यक्रमाला सगळ्या सुरत्याला मी खूप खूप शुभेच्छा देते, धन्यवाद देते. जय आदिवासी, जय आदिवासी. आदिवासी समाज बांधवांनी वेगवेगळ्या क्षेत्रात बरंच यश मिळवलं आहे. असेच आदिवासी चुन्नीलाल पवरा जाणून घेऊयात त्यांनी आजपर्यंत किती खिताब मिळवलेत. सध्या मी जे होतकरू मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांच्यासाठी पोलीस भरतीचं जे प्रशिक्षण राहतं ते मोफतपणे द्यायचा प्रयत्न करतो. तसेच बिरसा एज्युकेशन असा आम्ही उपक्रम चालू केला आहे. बिरसा एज्युकेशनच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित आहेत, त्या शिक्षणाचा प्रवाहात कसं येतील त्याचा प्रयत्न करतो. त्यांना मोफत शिक्षण किंवा उपक्रम क्लासेस आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. एवढाच माझा परिचय होता. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी ॲक्च्युली ट्राईबमध्ये बिलॉंग करतो. सो मग आमच्याकडे सिम्प्लिसिटी हा पहिला सब्जेक्ट होता की आपण जे काही निसर्गातून वापरतो वस्तू, इवन आपली घरंसुद्धा माती आणि लाकडाची होती आणि कालांतराने ती विलीन झाली तरी ती मातीतच मिसळतात. तर कुठल्याच गोष्टीचं वेस्ट हा आदिवासी कधीच करत नाही. एखादी वस्तू तुटली तरी त्याचा रियूज करतो. ही आपली परंपरा संस्कृती होती. त्याच्यामुळे त्यांचं हेल्थ आणि आयुष्यही तितकंच सुंदर आणि चांगलं होतं. तर मला अभिमान वाटतो की आदिवासी समाजातून मला जी काही शिकवण भेटली तीच शिकवण मी पुढे नेली. आणि आपण निसर्ग वाचवण्यासाठी जल, जंगल आणि जमीन या गोष्टींची जेव्हा आपण बोलतो तेव्हा निसर्ग वाचवण्यासाठी मी ही जे पाऊल उचललं 2014पासून, तर आज 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षामध्ये 20 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. टेडेक्स स्पीकरसुद्धा आहे आणि असेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत. पण पुरस्काराव्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी आहे की जनजागृती होणं सर्वात जास्त गरजेचं आहे. मी समाजाचा घटक आहे आणि ह्या घटकाच्या मानाने मला समाजाला काहीतरी देणं आहे आणि माझा निसर्ग मी नाही वाचवणार तर कोण वाचवणार. म्हणून मी कलाकृतीच्या माध्यमातून एक सामाजिक ज्ञान लोकांना देण्याचा प्रयत्न मी करतो आहे. जागतिक आदिवासी दिवसानिमित्त ही सर्वात चांगली आणि आमच्यासाठी शुभ गोष्ट होते की आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी जिथे आपण स्वप्नांची शहर म्हणतो, तर आपण त्यासारख्या ठिकाणी आज आपली संस्कृती लोकांना दाखवण्यासाठी आम्हाला मिळाली, याचं आमचं सौभाग्य आहे. दूरदर्शन सह्याद्रीवर वनरंग 2026ची अनेक क्षणचित्र आपण पाहिलीत. आजचा तिसरा दिवस जो जागतिक आदिवासी दिवस म्हणून मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात साजरा झाला. जीवन गौरव पुरस्कारानं पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं. अनेक मान्यवरांची भाषणं आणि एकंदरीत काही सिने कलाकारांची उपस्थिती यात हा तिसरा दिवस अतिशय उत्तमरित्या संपन्न झाला. निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या, निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि निसर्गाचीच पूजा करणाऱ्या आदिवासी बांधवांनी आपणा साऱ्यांना बरंच काही देऊ केलं. निसर्गाच्या कुशीत आपणही 3 दिवस जगलात. दूरदर्शन सह्याद्रीच्या माध्यमातून या सगळ्या क्षणांना टिपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या क्षणांचे आपणही सोबती झालात त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीनं मी अमित काकडे आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. या भागाचे प्रायोजक आहेत वनरंग.